साताऱ्यामधील फलटणच्या महिला डॉक्टर प्रकरणाचा तपास आता एसआयटी कडून करण्यात येणार आहे। या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिलेत। महिला डॉक्टर प्रकरणाचा तपास हा एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटी कडून करण्यात येणार आहे। काही दिवसांपूर्वी फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने स्वतःचा जीव गमावला। या प्रकरणात तिने हातावर यामागचे कारण लिहिल्याचं समोर आलं। तसेच आपल्यावर वरिष्ठांचा आणि पोलिसांचा दबाव असल्याची तिची तक्रारही यामध्ये समोर आली। मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास घेण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिलेत। त्यासाठी आमदार आणि भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी त्यांचे आभार मानलेत। बघूयात त्यांनी काय म्हटलं। नमस्कार। फलटण प्रकरणात निर्भया डॉक्टरला न्याय मिळवण्यासाठी आपले राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी तात्काळ एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिलेत। यासाठी मी त्यांचे मनपूर्वक असे आभार मानते। हा निर्णय केवळ एका प्रकरणाचा नाही तर प्रत्येक लाडक्या बहिणीच्या सुरक्षेचा प्रश्न आहे। देवाभाऊंनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की महिलांचा सन्मान आणि सुरक्षेला त्यांच्या महायुती सरकारमध्ये सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं। मला सुरुवातीपासूनच विश्वास होता की न्याय नक्की मिळेल। आज त्या विश्वासाला देवाभाऊंनी न्याय दिलाय। एसआयटी स्थापन झाल्यामुळे तपासाला गती मिळेल आणि लवकरात लवकर गुन्हेगारांनाही शिक्षा होईल हा विश्वास मला आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।